नमस्कार मंडळी. आपण गाजरचा हलवा तर नेहमीच खातो, पण आज आपण गाजरपासून काहीतरी हटके आणि रसाळ बनवणार आहोत. तर मी आज बनवणार आहे गाजरचे मऊ आणि रसाळ गुलाबजामुन. चवीला अप्रतिम, बनवायला अगदी सोपे. तर तुम्ही बघू शकतात किती छान रसरशीत असे गुलाबजामुन तयार झालेले आहेत. आणि गुलाबजामुन करताना कोणत्या चुका टाळा, मी हे शेवटी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. आणि ती क्लिपही मी तुम्हाला दाखवलेली आहे की गाजरचे जे आपण गुलाबजामुन बनवतो ते तळताना कसे तळावे ते. नमस्कार, मी सारिकाज किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मी हे इथे घेतलेले आहेत गाजर. तर यातनं मी जाड गाजर जे आहेत ना ते काढून घेणार आहे, कारण एवढे गाजर काही मला लागणार नाही आहेत. तर बघा, मी एवढेच गाजर घेते. ठीक आहे, तर मी यांना धुवून घेते आणि यांचं हे कवर आहे ना काढून घेते. तर मी आता हे गाजरचे ना हे वरचं जे आहे ना सगळं साल वगैरे सगळं मी जरा व्यवस्थित त्यांना स्वच्छ करून घेते. तर या अशा पद्धतीने ना काढून घ्यायचं आहे. तर बघा, गाजरचे साल काढून झालेले आहेत. त्याचबरोबर मी देठही काढून घेतलेले आहेत. ठीक आहे, तर आता याला आपल्याला कट करून घ्यायचे आहेत, तुकडे करायचे आहेत. तर जर असे मोठे असले तर यांना असे कट करून घ्या, म्हणजे पटकन आपल्याला बारीक करता येईल. तर बघा, गाजरचे तुकडे करून झालेले आहेत. तर यांना आता आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत. तर मी हे मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यात मी हे सगळे आता टाकून घेणार आहे. तुम्हाला जर किसून बारीक करायचं असेल तर तुम्ही तसंही करू शकतात. तर मी इथे चिरूनच घेतलेले आहेत. तर तुम्हाला जसं सोपं होईल तसं तुम्ही करून घ्यायचं आहे. तर आता याला बारीक करून घेते. तर आता हे छान बारीक करून झालेलं आहे. तर अगदी खूप बारीक पेस्ट करायची आहे. हे बघा किती छान मऊ अशी पेस्ट तयार झालेली आहे. तर माझं तरी असं मत आहे की तुम्ही किसूनच बारीक करा, म्हणजे पटकन बारीक होईल. कारण मी तुकडे करून टाकलेलं आहे, तर त्याला जरा वेळ लागतो. बराच वेळ मिक्सरमध्ये फिरवत राहावं लागतं, तेव्हा कुठे हे बारीक होतं आहे. तर मी आता इथे ना तूप टाकून घेते. तर मी इथे बघा 3 चमचे तूप टाकून घेतलेलं आहे. आता यात तूप टाकून झालं आहे, तूप वितळले, त्यात टाकायचं आहे आता जे आपण गाजर बारीक करून घेतलेलं होतं ना ते आपल्याला यात टाकून घ्यायचं आहे. आता हे मिक्स करून झालेलं आहे, थोड्या वेळ परतवून घेतलंय. तर यात आपल्याला टाकायचं आहे आता रवा. तर रवा मी इथे 3/4 कप घेतलेला आहे. त्यानंतर लागणार आहे मिल्क पावडर. तर मी इथे मिल्क पावडर अर्धा कप घेतलेला आहे. तर याला आता छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता इथे टाकून घेणार आहे मी दूध. तर दूध सुद्धा मी इथे 3/4 कप घेते. तर आता हे दुधामध्ये मिक्स करून याला आता आपल्याला छान शिजू द्यायचं आहे. मी अजून थोडं टाकून घेते, म्हणजे बरोबर 1 कप दूध लागलेलं आहे.
आता याला हळूवारपणे ना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे काय होईल, रवा पण शिजून जाईल आणि त्यातल्या त्यात मिल्क पावडर पण छान शिजून जाईल, व्यवस्थित मिक्स होऊन जाईल यात. तर आता काय करायचं, हे छान मिक्स करून झालेलं आहे. तर आता याला मी थोडं झाकून ठेवते की जेणेकरून रवा आणि मिल्क पावडर छान शिजून जाईल. आता गाजर शिजत आहेत, तोपर्यंत इथे आपण आता साखरेचं पाक बनवून घेऊ. तर मी इथे 1 कप पाणी घेते आणि 1 कप पाणी घेतलं आहे तर 1 कपच साखर टाकून घेणार आहे. 1 कप पाणी टाकून झाले तर टाकते 1 कप साखर. तर आता याला आहे ना छान विरघळून घ्यायची आहे आपल्याला. आता हे शिजवून झालंय, घट्टही झालंय. आता मी त्याला एका प्लेटमध्ये काढून घेते आणि गार होऊ देते. तर याला प्लेटमध्ये काढून झाल्यानंतर गार होऊ द्यायचं आहे. तर बघा आता हे छान गार झालेलं आहे आणि किती घट्ट झालेला आहे. तर जसं आपण कणिक मळतो ना त्यावेळेला तो पिठाचा गोळा कसा तयार होतो, तर तशा पद्धतीने हे घट्ट असं तयार झालेलं आहे. म्हणून त्याला पूर्णपणे गार होऊ द्यायचं आहे. तर मी याला फॅनखाली गार करून घेतलेलं होतं. तर बघा जशी कणिक असते त्या पद्धतीने घट्ट झालेला आहे. याला तुम्ही तेल लावून मळून जरी घेतलं तरी चालेल. तर मी ज्या वेळेला गुलाबजामुन बनवेल त्यावेळेला हातावर थोडंसं चोळून गुलाबजामुन बनवून घेणार आहे. तर आता याचे गुलाबजामुन बनवून घ्यायचे आहेत. तर हाताला अगोदर थोडंसं तेल लावायचं आणि मग तुम्हाला छोटी साईज किंवा मोठी साईज कोणत्या साईजने बनवायचे आहे त्या साईजने तुम्ही गुलाबजामुन बनवून घ्यायचे आहेत. तर हातावर छान चोळून घ्यायचं आणि गुलाबजामुन बनवून घ्यायचे आहेत. तर खूप मऊसूत असे गुलाबजामुन तयार होतात, बघू शकतात किती छान तयार झालेले आहेत. तर अशा पद्धतीने गुलाबजामुन आपल्याला हे बनवून घ्यायचे आहेत. तर मी अशा पद्धतीने सर्व गुलाबजामुन आता बनवून घेते. हे बघा आमची मम्मी रोज असं बनवते, आम्हाला खायला चांगलं वाटतं, पण तुम्ही लोक लाईक सबस्क्राईब काहीच करत नाही. तर बघा इथे सर्वच गुलाबजामुन तयार करून झालेले आहेत आणि किती छान तयार झालेले आहेत. तर आता यांना तळून घ्यायचे आहेत. तर तळताना तुम्ही काय चुका करू नका, मी हे तुम्हाला सांगणार आहे. तुमच्याकडून चुका व्हायला नको, तुमचे गुलाबजामुन खराब व्हायला नको, म्हणून मी जे माझ्यासोबत घडलेलं आहे ते तुम्हाला सांगणार आहे. तर मी आता इथे कढईत तेल टाकून घेते आणि शेवटी मी दाखवलेलं पण आहे की माझे कसे तळून झालेले होते आणि तुम्ही कशा पद्धतीने तळायला पाहिजे की खराब व्हायला नको. तर इथे तेल आपल्याला छान कडकडीत गरम करायचं आहे. ज्या वेळेला असा सुरुवातीला गुलाबजामुन टाकतो ना त्यावेळेला गॅस फुल ठेवायचा. तर मी दुसरा अजून एक टाकून घेतला आहे. तर थोडे थोडेच टाका. अजून एक टाकून घेतला आहे. हलकं हलकं वरून तेल टाका आणि एकदम हलक्या हाताने त्यांना आहे ना हलवा, नाहीतर काय होतं ना ते शिजून जातील. तर मी आता थोडा गॅस कमी करून दिला आहे कारण तेल खूप तापून झालेलं आहे. तर बघा छान लाल झाला आहे. त्यांना हलक्या हाताने पलटवायचं आहे.
तळताना अजिबात घाई करू नका. परत थोडा मध्यम आचेवर करून घेते. तर गॅस मी आता मध्यम आचेवर केलेला आहे आणि हलक्या हाताने त्यांना ना पलटवत राहा. तर बघा किती छान इझी असे आता तेलामध्ये हलता येते, छान फिरता येते तेलात. तर बघा ते छान झाले. तर मी यांना आता काढून घेते. गॅस कमी करून दिला आहे. तर बघा मस्त तळून झाले. तर आता यांना काढून घेते. इथे बाउल घेतलाय. तर यात मी आता हे गुलाबजामुन टाकून घेते. आणि यावर हा पाक टाकून घेणार आहे. तर या पाकामध्ये मी एक वेलदोडा कुटून टाकून घेतलेला आहे. तर तो पाक मी आता यात टाकून घेते. तर बघा हे गुलाबजामुन पण तळून झालेले आहे. फक्त एवढंच आहे की ते चिपकून गेलेले होते कढईला, कारण तेल छान कडकडीत गरम नव्हतं. तर मी तरीसुद्धा हे गुलाबजामुन यात टाकून घेणार आहे, कारण ते तळले गेलेले आहेत. ठीक आहे. तर यांना आता छान आपल्याला भिजू द्यायचं आहे. तर यांना छान आता पाकात असे भिजवून घेऊ. कारण बघा जेवढे ते छान भिजतील ना, म्हणजे त्यात छान पाक मुरेल. कारण आपण जे आपण गाजरचं बॅटर बनवत होतो त्यात आपण साखरेचा वापर केलेला नाही आहे. ठीक आहे. त्यामुळे आता यांना छान भिजू द्यायचे आहे. तर मी आता झाकून देते. तर बघूया थोड्या वेळाने की ते कसे तयार झालेले आहेत. तर ही क्लिप शेवटपर्यंत नक्की बघा. गुलाबजामुन टाकत असताना तेलाचं टेम्परेचर असं नको आहे, तेल छान तापलेलं असायला हवं. हलवताना गुलाबजामुन कसे फुटून जातात. तर बघा जर तुम्ही मध्यम आचेवर तेल गरम केलेलं असेल आणि तुमचं तेल जर कोमट असेल तर ते असे तळले जातील. तर हे बघा हे अशा पद्धतीने तळले जातील, कढईला चिपकून जातील, कारण तेल तापलेलं नसेल. जर तुम्ही छान कडक तेल गरम केलेलं असेल, पण वाफा निघस्तोवर तेल गरम नाही करायचं, पण तेल छान गरम करायचं. तर फुल गॅसवरच टाकल्याबरोबर फुल गॅसवरच तळायचं, की जोपर्यंत ते छान असे इझी तेलामध्ये ना हलत नाहीत तोपर्यंत. त्याच्यामुळे मी हे तुम्हाला दाखवते की पहिलं तेल माझं तापलेलं नव्हतं व्यवस्थित, तर ते असे तयार होतात. मी हे तुम्हाला दाखवण्यासाठी साईडलाच काढून ठेवलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यामुळे गुलाबजामुन तळत असताना फुल गॅसवरच तळायचे आहेत. ते छान हालायला लागले तेलात की मग कमी गॅस करायचा, कमी गॅसवर त्यांना तळून घ्यायचे आहे. तर हे बघू शकता तिथे. तर मी फुल गॅसवर तळून घेतलेले आहे आणि छान तळून झालेले आहेत. हे बघा